नमस्कार, माझं नाव साईनाथ जोंधळे. मी संगमनेर इथून आलेलो आहे. तर प्रामुख्याने आम्ही पूर्वीपासून म्हणजे वडिलोपार्जित जे आहे ते डाळिंब, कांदा, सोयाबीन, बाजरी, गहू असे विविध प्रकारचे पिकं घेतो. परंतु प्रामुख्याने आम्ही जे आहे कांदा आणि डाळिंब हे दोन पिकं जास्तीत जास्त पिकवतो. तर डाळिंब पिकवत असताना निमॅटोड असेल, त्यानंतर फुल ड्रॉपिंग वगैरे असेल, अशा विविध समस्यांना आम्हाला सामोरं जावं लागत होतं. कांदा करीत असताना कांद्याला जो पिळ येतो तो, त्यानंतर कांद्यांचं जे नाळ वाढणे, कांद्यांचं उत्पादन व्यवस्थित न मिळणे, अशा विविध समस्यांना आम्ही सामोरं जात होतो. तर हे करत असताना आम्हाला ऑनलाईन किंवा मित्रांच्या मार्फत बायोमीच्या ट्रेनिंग प्रोग्रामची माहिती मिळाली. तर आज सकाळी 11 वाजेपासून तर संध्याकाळी 6 वाजेपर्यंत असा जो दिवसभराचा जो ट्रेनिंग प्रोग्राम झाला तो अतिशय चांगल्या प्रकारे झाला. यामध्ये डॉक्टर प्रफुल्ल घाडगे सरांनी यामध्ये आम्हाला विविध कीटकनाशकांची, जैविक कीटकनाशकांची, त्यानंतर जैविक बुरशींची, मायकोराजा असेल, ट्रायकोडर्मा असेल, बॅसिलस असेल, स्युडोमोनास असेल, याची सविस्तरपणे माहिती करून दिली. त्यानंतर त्या जैविक बुरशी कशा प्रकारे वापरायच्या, त्या कशा प्रकारे किडी किंवा रोग असेल ते कशा प्रकारे ओळखायचे, याआधी जे काही बाजारात जे काही केमिकल बुरशीनाशके, कीटकनाशके भेटायचे, यांचा जमिनीवर होणारा परिणाम, तसेच आरोग्यावर होणारा परिणाम, मातीवर होणारा परिणाम, या सगळ्यांची माहिती आज आम्हाला या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे मिळाली. व ज्या काही बुरशी आहेत त्या चांगल्या प्रकारे कशा वापराव्यात, चांगल्या बुरशी कोणत्या, वाईट बुरशी कोणत्या, त्यांचा काय परिणाम होतो, त्यांनी कसं आरोग्य चांगलं होतं, त्यानंतर ज्या गुड ॲग्रिकल्चर प्रॅक्टिसेस आहेत त्या कशा पद्धतीने वापरल्या गेल्या पाहिजे, त्यांचा दैनंदिन जीवनावर, आपल्या आरोग्यावर, आपल्या कुटुंबावर आणि आपल्या आर्थिक ज्या काही आहे सदनतेवर, यावर कशा प्रकारे परिणाम होतो, या सगळ्यांची माहिती सखोल प्रमाणे मिळाली. त्यानंतर ज्या काही कृषी निविष्ठा आहे, ज्या आपण बायोस्टिम्युलंट असेल किंवा जे काही प्लांट ग्रोथ रेग्युलेटर्स असेल, हे आपण कशा पद्धतीने वापरू शकतो, कशा पद्धतीने बनवू शकतो, जे काही आपली सॉईलची हेल्थ आहे, जे काही आपली निविष्ठांची क्वालिटी आहे, हे सर्व मोजण्यासाठी एक सॉइलोमीटरची या ठिकाणी किट पण देण्यात आलेली आहे. आणि अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये दिवसभराचा हा काही ट्रेनिंग प्रोग्राम आहे, हा अतिशय चांगल्या पद्धतीने पार पडला आहे. मी सर्व शेतकरी बांधवांना या ठिकाणी आग्रह करेल किंवा या ठिकाणी आव्हान करेल की प्रत्येकाने हा एक दिवसीय प्रोग्राम नक्की आवर्जून अटेंड केला पाहिजे. आणि या निमित्ताने आपल्या दैनंदिन जीवनामध्ये जे काही शेती करतो यामध्ये गुड ॲग्रिकल्चर प्रॅक्टिसेसचा समावेश करून आपण या ठिकाणी सर्व शेतकरी श्रीमंत झालं पाहिजे. संशोधनातून समृद्धीकडे सोबत बायोमी म्हणजे खर्च कमी आणि उत्पन्नाची हमी.